नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, पावसाळा सुरू झालेला आहे. आता जवळपास 1 महिना होऊन गेला समजा. आणि काय होतं, फिरस्ती शेळी पालनामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येणारा हा रोग आहे. कोणता आहे तो व त्याचे लक्षणं काय आहेत व त्याचा घरगुती उपाय काय आहे, सगळं आपण या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर शेळी पालक मित्रांनो, शेळीमधील पावसाळ्यामधील सगळ्यात लवकर येणारा रोग म्हणजे कोणता असतो आणि बंदिस्त शेळी पालनापेक्षा फिरस्ती शेळी पालनामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येणारा हा रोग आहे. तर हा रोग म्हणजे मावा. याला मावा असं म्हणतात आणि आपल्या गावरान भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये याला जे काही तोंडाला पाल आली असं म्हणतो आपण. शेळीच्या तोंडाला जे फोडं येतात, जखम होते आणि त्याला आपल्या गावरान भाषेमध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या गावरान भाषेमध्ये त्याला पाल उतली, जे तोंडाला पाल आली, पाल उतली असे आपण म्हणत असतो. तर तसं आपल्या शेळ्यांना दाखण्यासारखं तुम्हाला आपल्याकडं नाही, आपल्या शेळ्यांना तसं झालेलं. पण ते कशामुळं होतं, त्याचे कारणं काय आहेत, त्याचे उपाय काय आहेत, सगळं मी तुम्हाला ए टू झेड या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सुरुवातीला याचे लक्षणं असे असतात की उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त प्रमाणात असतं आणि ज्यावेळेस उन्हाचं प्रमाण कमी होतं, पाऊस पडतो, पाऊस पडल्याच्या नंतर थंड वातावरण होतं. याच्यामध्ये काय होतं, उन्हाचं टेम्परेचर जास्त असतं आणि एकदम थंड वातावरण होतं. थंड वातावरण झाल्याच्या नंतर आज आपल्या माणसामध्ये पण चेंजेस होतात. म्हणजे सुरुवातीच्या पाण्यामध्ये पावसाचं पाणी असतं. एकदम थंड वातावरण झाल्याच्या नंतर माणसं, लहान मुलं हे पण बिमार पडतात. सर्दी, ताप, खोकला असे वातावरण बदलल्याच्या नंतर ते चेंज होतं आणि त्याच्यामुळं शरीराचे हार्मोन्स पण चेंज होतात. त्याप्रमाणे शेळीपालनामध्ये पण तसंच आहे. शेळीपालनाचं एकदम टेम्परेचर कमी झाल्याच्या नंतर शेळीपालनाचं पण काही तोंडाला म्हणजे ताप आल्याच्या नंतर तोंडाला फोडं येणं, त्याला मावा म्हणतात. त्याच्यानंतर ते दुसरं लक्षण म्हणजे असं आहे की ज्यावेळेस आता पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं, हिरवंगार वातावरण हे पालवर फुटतं. पालवर फुटलेलं असताना ज्यावेळेस आपल्या शेळ्या चारायला सोडतो त्यावेळेस काय होतं, ते जे नवीन पालवी असते ते पालवी शेळ्या खातात. त्याच्यावरती काय होतं, टोकावरती ज्या शेंड्यावरती छोटे छोटे किटाणू असतात, समजा जंतू असतात, ते जंतू आपल्या शेळ्यांच्या ह्या समोर जे होटा असतात ह्या होटावरती बसतात आणि ते अटॅक करतात. त्याच्यापासून ते काय होतं, फोडं येतात शेळ्यांना. तोंडाला फोडं येणं, फोडं आल्याच्या नंतर त्याच्याकडे जर लवकर नाही लक्ष दिलं आपण, समजा लवकर जर नाही इलाज केला तर त्या फोडाला काय होतं, ते फोडं असे उलतात. उलल्याच्या नंतर फोडं फुटल्यानंतर तिथं जर एखाद्या वेळेस आषाढीची म्हणजे आषाढ्या पाडणारी जी आळी असते, जी घाण्यावर बसणारी असते, ती जर त्या जागेवर बसली आणि आषाढी जर पडली, त्याच्यापासून आळ्या होतात आणि आळ्या झाल्याच्या नंतर ते एखाद्या वेळेस त्या जनावराचं जास्त प्रमाणामध्ये तोंडाला सगळ्याच घेरा बसतो. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर याच्या कारणं झालेत, कारण की हे पाला खाल्ल्यानं पण होतं. जो कोवळा पाला असतो त्याच्यापासून पण होतं. त्याच्यापासून म्हणजे खाल्ल्यानं काही होत नाही इफेक्ट, पण वरचे जे किटाणू असतात त्याच्यावरती बसलेले बुरशी असतात, त्या बुरशीपासून हे असं प्रादुर्भाव होतो. मग आता याचे लक्षणं काय आहेत, समजा हे आपण याच्यापासून माहिती घेतली, लक्षणं काय काय आहेत, समजा याचं कारण काय आहे, समजा याच्यापासून काय होणार. तर आता याच्यातूनच आपण आता याच्यासाठी उपाय काय आहे, समजा घरगुती उपाय काय आहे, त्याच्यावरती तुम्हाला ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला सुरुवातीला जर 1-2 दिवसामध्ये असे फोडं जर तुमच्या शेळीच्या वटावरती दिसले, समजा तोंडाच्या समोर असे फोडं आलेले दिसले बारीक, तर त्याच वेळेस लवकरात लवकर हा विलाज करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते सगळं मी सांगतो आहे. त्यासाठी तुम्हाला एक कापुराची वडी लागणार आहे आणि कापुराच्या वडी समानच तुम्हाला हळद घ्यायची, जी आपण भाजीमध्ये वापरतोय घरगुती, ती हळद घ्यायची. कापुराची वडी जेवढी तेवढी त्याच प्रमाणात हळद घ्यायची
आणि खोबरेल तेल घ्यायचं. खोबरेल तेलामध्ये हे मिक्स करायचं, सगळं याचं लेप तयार करायचं. लेप तयार करून त्या शेळीच्या जे तोंड आहे या तोंडाभोवताली असं जखमेवरती सगळं लावून द्यायचं. हे 2-3 टाईम करायचं. सकाळ दुपार संध्याकाळ लावलं तरी त्याच्यापासून काही इफेक्ट नाही, कारण की हे नैसर्गिक आहे. हळद म्हणजे अशी आहे की आपण जर एखाद्या कोणाला आपल्या कुत्रा असो किंवा जखम जर झाली आपल्याला, तर आपण त्याच्यावरती हळद लावत असतो. आपल्याला स्वतःला माणसाला पण हळद लावत असतो, कारण की हळदीपासून जखम नीट होते. हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यापासून परत त्याच्यावरती माशा बसत नाही, आळ्या होत नाही. त्याच्यासाठी हा खूप म्हणजे महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे एक कापूरा समान हळद आणि खोबरेल तेलामध्ये मिक्स करून ते जर लावलं 2 दिवस तुम्ही, तर तुमचं मला तर वाटतं 90% क्लिअर होऊन जाईल. जर तुमच्याकडून जर 2-3 दिवस तुम्ही लक्ष नाही दिलं ना, जास्त जर प्रमाणामध्ये जर वाढ झाली, तर मग तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत थोडक्यात असेल तर याच्यापासून कंट्रोल होतो, 100% कंट्रोल होतो. कारण की हा उपाय मी स्वतः माझ्या शेळ्यावरती केलेला आहे. बंदिस्त शेळ्यावरती कशामुळे होत नाही, कारण बंदिस्त शेळ्या बांधून असतात, त्या सुका चारा खातात. ओला चारा आपण जर कापून आणला तर ते वाढ झालेली असते, त्याला पाणी दिलेलं असतं. आणि हे नवीन पालवी जी आहे समजा ही, तर 18 वनस्पती खाणारी जात आहे ही शेळ्या. याला बाहेर सोडायच्या नंतर या वेगवेगळ्या प्रकारचा पाला खातात आणि त्या पाल्यावर जे जंतू बसलेले असतात त्या जंतूपासून असं होत असतं. बंदिस्त शेळ्यांना ते खाण्याचा टाईमच येत नाही, कारण की ह्या बंदिस्त असतात. त्याच्यामुळं हा उपाय नक्की तुम्ही करून बघा. याच्यापासून 100% तुमच्या शेळीला, तुमच्या पिल्लांना 100% हा इलाज म्हणजे एक नंबर रामबाण आहे. याच्यापासून 100% तुमच्या पिल्लांना फरक पडेल. तर मित्रांनो, असेच घरगुती इलाज आपण या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा, जेणेकरून तुम्हाला याच्या विषयी जे माहिती आहे ही सर्व A to Z तुम्हाला याच्यापासून भेटेल. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवी असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ आता इथून समोर येतील ते तुमच्या यूट्यूबवर तुम्हाला बघायला भेटतील. कारण शेळीच्या बिमारीविषयी, शेळी पालनाविषयी आपले असे बरेच काही व्हिडिओ असतात, ते तुम्हाला बघण्यायोग्य मोटिवेशनल व्हिडिओ असतात, की जेणेकरून आपले शेतकरी बांधव कुठंतरी अडचणीत असले तर ते शेळी पालन करून याच्यामधून थोडाफार पैसा कमवू शकता. शेती कमी असेल तर त्याला जोड व्यवसाय म्हणून आपण शेळी पालन करून त्याच्यामधून 4-6 पैसे आपण कमवू शकतो. अशा पद्धतीनं आपले हे व्हिडिओ असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. हा इलाज नक्कीच तुम्ही घरी करून बघा आणि फरक पडल्यानंतर नक्कीच कमेंट करून मला नक्कीच कळवा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.